हॅलो अँड वेलकम. आपला सेकंड चॅप्टरचा हा सेकंड व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण आता आपले त्या सेकंड चॅप्टरशी रिलेटेड मेथड होत्या, म्हणजे अप्रॉक्सिमेट एस्टिमेटच्या ज्या मेथड्स होत्या त्याच्याशी रिलेटेड काही सम्स बघणार आहोत. ओके, तर आपण आता आपला जो अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आहे त्याच्याशी रिलेटेड सम्स बघूया. तर एक्झाम्पल्स ऑफ अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड जी होती ती प्लिंथ एरिया मेथड, सेकंड इज सर्व्हिस युनिट मेथड, नेक्स्ट इज टिपिकल वे मेथड. या 3 मेथडवरचे आपण प्रॉब्लेम्स बघणार आहोत. ह्या सोडून अजून आपल्याला अजून मेथड्स आहेत, क्युबिकल कंटेंट मेथड वगैरे. त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स. क्युबिकल कंटेंट म्हणजे काय असणार आहे, जी प्लिंथ एरिया किंवा सर्व्हिस युनिट मेथडमध्ये आपण जसे हे काढतो, व्हॅल्यूज काढतो, ते त्याचे युनिट जे असणार आहे ते क्युबिकमध्ये असणार आहे. म्हणजे क्युबिक मीटर क्यूब असेल किंवा सेंटीमीटर क्यूब वगैरे असेल तर ते. तर आपण आत्ता आपले जे ह्या 3 मेथडशी रिलेटेड आपण व्हॅल्यूज काढणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण अप्रॉक्सिमेट म्हणजे काय आहे, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट म्हणजे काय आहे. तर आपल्याकडे जर एखादं काम आलं ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून, जेव्हा आपण बाहेर पडतो आणि तेव्हा आपल्याकडे एखादं काम येतं, तर ते काम जे आपण करणार आहोत ते प्रॉपरली करायला पाहिजे. म्हणजे काय, ते आपल्याकडे माणूस आला की आपल्याला म्हणतो की हां बाबा, किती खर्च येईल तरी, आपल्याला असं विचारतात. मग आपल्याला काहीतरी एक अशी मेथड माहिती असायला पाहिजे की ज्यानं आपण पटकन त्यांना व्हॅल्यू सांगू शकतो. त्यांनी सांगितलं की एवढा एवढा एरिया आहे, तर आपण आपली प्लिंथ एरिया मेथड वापरून ती व्हॅल्यू काढू शकतो. किंवा जर त्यांनी सांगितलं की जर कमर्शियल असेल किंवा जर तुमची इंडस्ट्री वगैरे असेल, असं काहीतरी असेल, फाउंड्री वगैरे असेल किंवा काहीतरी फॅक्टरी वगैरे असेल, तर त्याच्यासाठी जी व्हॅल्यू काढता यायला पाहिजे त्या ह्या मेथड्समध्ये यूज करतात. जर इन केस कमर्शियल कॉम्प्लेक्स वगैरे असेल तर आपण सर्व्हिस युनिट मेथड यूज करतो. जर फॅक्टरी असेल, फाउंड्री असेल किंवा इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर आपल्याला टिपिकल बे मेथड वापरावी लागते. तर अशा कॉमन ह्या मेथड्स आहेत आणि ह्या आपल्याला यूज कराव्या लागतात. तर आपण पहिली जी मेथड आहे आपली प्लिंथ एरिया मेथड, त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स बघूया. ओके, तर प्लिंथ एरिया मेथडमध्ये अशा टाईपमध्ये आपल्याला एक प्रॉब्लेम दिला आहे. प्रिपेअर अन अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, म्हणजे आपल्याला अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काढायचा आहे ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग ऑफ प्लिंथ एरिया. तर आपल्याला रेसिडेन्शियल बिल्डिंगचा प्लिंथ एरिया दिला आहे 1200 मीटर स्क्वेअर, म्हणजे 1200 मीटर स्क्वेअर आपल्याला काय दिला आहे, त्यांनी काय दिला, एरिया दिला, प्लिंथ एरिया. इफ द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग विथ सिमिलर स्पेसिफिकेशन इन दॅट लोकॅलिटी, म्हणजे त्या बिल्डिंगची जी कॉस्ट आहे ती तिथल्या लोकॅलिटीनुसार सेम असणार आहे. तिची जी कॉस्ट आहे ती तुम्हाला इतकी दिलेली आहे. तर फॉर 200 मीटर स्क्वेअर ऑफ कन्स्ट्रक्शन, जे तुम्हाला कॉस्ट दिली आहे, तर ती कॉस्ट किती आहे, 1,92,00,000 आपल्याला काय दिली आहे त्यांनी, त्याची कॉस्ट दिली आहे आणि त्याच्यासाठीचा एरिया किती आहे तर 2,000चा आहे. तर अशा टाईपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काढायचा आहे. आता आपल्याला गिवन काय काय आहे हे तुम्हाला मी सांगते. तर आपल्याला गिवन हा डेटा दिलेला आहे, न्यू बिल्डिंग प्लिंथ एरिया, म्हणजे आपल्याला जी नवीन बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा प्लिंथ एरिया दिला हा 1200, तो घ्यायचा. त्याच्यानंतर प्लिंथ एरिया रेट जो दिलेला आहे तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्या बिल्डिंगसाठीचा एरिया किती आहे तर तो घेतला, म्हणजे प्लिंथ एरिया रेट वेगळा आणि प्लिंथ एरिया वेगळा. आणि हा जो दिलाय पहिल्यांदा तो प्लिंथ एरिया फॉर न्यू बिल्डिंगसाठीचा प्लिंथ एरिया दिलाय. ठीक आहे, तर त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, अप्रॉक्सिमेट कॉस्ट. तर आपल्याला फॉर्म्युला काय आहे, प्लिंथ एरिया रेट इज इक्वल टू कॉस्ट ऑफ बिल्डिंग अपॉन प्लिंथ एरिया. म्हणजे आपल्याला एका ह्याच्यासाठीचा, म्हणजे जर प्लिंथ एरिया दिलाय, आपल्याला रेट काढायचा आहे त्याच्या, तर कितीसाठी आपल्याला काढायचा आहे तो. ठीक आहे, तर आपल्याला त्यांनी कॉस्ट दिली आहे. आता ही 1,92,00,000 पण जी लिहिली आहे ती कॉस्ट झाली, कॉस्ट ऑफ बिल्डिंग झाली. आणि त्याच्यासाठीचा प्लिंथ एरिया किती आहे, 2,000 आहे, हा लिहिलेला आहे. तर आपल्याला त्याच्यावरनं प्लिंथ एरिया रेट म्हणजे पर आपल्याला मीटर स्क्वेअर किती रेट असणार आहे तो निघतो. तर आपला हा प्लिंथ एरिया रेट जो आहे तो पर मीटर स्क्वेअर, म्हणजे एका मीटर स्क्वेअरला किती रेट असेल, अशा टाईपमध्ये आपण इथं काढलेला आहे. प्लिंथ एरिया रेट इज इक्वल टू कॉस्ट ऑफ बिल्डिंग अपॉन प्लिंथ एरिया. मग कॉस्ट ऑफ बिल्डिंग आपल्याला दिलेली आहे, प्लिंथ एरिया दिला, हा काय निघाला, पर
मीटर स्क्वेअर रेट निघाला. हा जो रेट आहे तो आपली न्यू बिल्डिंगचा प्लिंथ एरिया दिला आहे. तर तुम्ही त्याला जर अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू रेसिडेन्शियल बिल्डिंग जर बघायची असेल आपल्याला, तर प्लिंथ एरिया, ठीक आहे, प्लिंथ एरिया किती आहे, जो मगाशी दिला आहे आपल्याला तो 1200 इंटू रेट कुठला घ्यायचा, आत्ता जो आपण काढलाय पर मीटर स्क्वेअरचा हा रेट घ्यायचा. म्हणजे अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू रेसिडेन्शियल बिल्डिंग इज इक्वल टू प्लिंथ एरिया इंटू रेट. प्लिंथ एरिया किती आहे, 1200 इंटू 9600 आहे. म्हणजेच तुम्हाला काय मिळणार आहे, त्याची अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू रेसिडेन्शियल बिल्डिंग, त्याच्यासाठीची नवीन बिल्डिंगसाठीची आपल्याला काय मिळणार आहे, अप्रॉक्सिमेट कॉस्ट मिळणार आहे, ती इतकी असणार आहे. तर हे काय झालं, आपला प्लिंथ एरिया मेथडनं आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. लक्षात ठेवा, प्लिंथ एरिया रेट इज इक्वल टू कॉस्ट ऑफ बिल्डिंग अपॉन प्लिंथ एरिया. आणि अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग किंवा अप्रॉक्सिमेट कॉस्ट इज इक्वल टू प्लिंथ एरिया इंटू रेट, हे दोन फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. ही नवीन बिल्डिंगसाठीची आपण व्हॅल्यू काढली आहे, न्यू रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठीची व्हॅल्यू काढली आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला दिलेली आहे, त्यांनी कॉस्ट, बिल्डिंगची कॉस्ट पण दिली आहे आणि त्याच्यासाठीचा एरिया पण दिला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं आहे, तर एक एवढ्या एरियाची बिल्डिंग आहे तर त्याच्यासाठी किती खर्च येईल असं विचारलेलं आहे. म्हणजे 1200ची आपल्याला एरिया आहे, त्याच्यासाठी किती खर्च येईल. मग त्याच्यासाठी खर्च काढायला आपल्याला त्या एरियामधली पर मीटर स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे आणि त्याच्यावरनंच आपण हा रेट काढू शकतो. जर तुम्ही बघितलं असेल तर आपण पण आपल्या इथं किती ना रेट चालू आहे, आपण म्हणतो 1100, 1500, 1200. मग तो कसा असतो, तर हा अशा टाईपमध्ये असतो. ठीक आहे. आता हा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. The cost of construction of a college building is 3 crore for a capacity of 600 students and area of construction is about 2500 meter square. Prepare approximate estimate of a newly proposed college building for 3500 students with the area of 1400 meter square. Use service unit method and plinth area method. इथं दोन्ही मेथड्स आपल्याला यूज करायचे आहे, सर्व्हिस युनिट पण करायची आणि प्लेन्थ एरिया पण करायची आहे. पण तुम्हाला पहिली एका कॉलेजसाठीचं सगळं दिलेलं आहे आणि दुसऱ्या कॉलेजसाठीचं पण दिलं आहे. आता गिवन काय काय बघा, न्यू कॉलेज बिल्डिंग प्लेन्थ एरिया आपल्याला दिला आहे, किती आहे, 1400 मीटर स्क्वेअर दिला आहे. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, म्हणजे ह्या जुन्या बिल्डिंगची कॉस्ट किती आहे, 3 करोड आहे. मग त्याची 3 करोड्सची आपण काय केली, व्हॅल्यू लिहिली. त्यानंतर एरिया ऑफ कन्स्ट्रक्शन, त्याच्यासाठीचा एरिया किती आहे, 2500 मीटर स्क्वेअर, तो घेतला. ठीक आहे. त्यावरून काय, प्लिंथ एरिया रेट इज इक्वल टू कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन डिवाइड बाय एरिया ऑफ कन्स्ट्रक्शन. मगाशी जसं सांगितलं तसं. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन 3 करोड आहे, एरिया ऑफ कन्स्ट्रक्शन 2500 आहे. त्याच्यावरून आपल्याला हा रेट मिळाला 12,000 आपल्याला काय मिळाला, पर मीटर स्क्वेअरचा प्लिंथ एरिया रेट मिळाला. मग अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू कॉलेज बिल्डिंग काय असणार आहे, प्लिंथ एरिया इंटू रेट. प्लिंथ एरिया किती आहे, 14,000 इंटू 12,000. त्याच्यावरनं 16 करोड 80 लाख आपल्याला काय मिळाला, ह्याचा न्यू कॉलेज बिल्डिंगचा काय मिळाला, रेट मिळाला. ठीक आहे. हा झाला रेट. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम अशा टाईपमध्ये आहे. The cost of construction of a government polytechnic building is 2 crore and capacity of 500 students and the area of construction is about 2000 meter square. Prepare approximate estimate of newly proposed government polytechnic building to 1200 students when the area of 5000 meter square by using plinth area method. ठीक आहे, आपण प्लिंथ एरिया मेथडनं काढायचं आहे. रेट ऑफ कन्स्ट्रक्शन पर मीटर स्क्वेअर आपल्याला किती दिला त्यांनी, तो कसा काढायचा, रेट ऑफ कन्स्ट्रक्शन पर मीटर स्क्वेअर कसा काढायचा, मगाशी सांगितलं तसं. तुम्हाला काय दिलंय, बिल्डिंगचं किती दिलाय, कन्स्ट्रक्शन, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ पॉलिटेक्निक बिल्डिंग दिलेली आहे तुम्हाला, किती आहे, 2 करोड आहे. 2 करोड डिवाइड बाय तुम्हाला त्याच्यासाठीची किती एरिया दिलाय, 2000, तो घेतला. त्याच्यावरनं आपण काय काढलं, 10,000 पर मीटर स्क्वेअर आपल्याला काय मिळालं, त्याची कॉस्ट मिळाली, रेट मिळाला. तो रेट घातला. अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ प्रपोज पॉलिटेक्निक बिल्डिंग, रेट पर मीटर स्क्वेअर इंटू प्रपोज एरिया ऑफ कन्स्ट्रक्शन. म्हणजे तुम्हाला 10,000 इंटू 500 केलं, म्हणजे 5 करोड काय आला आपला, ह्याच्यासाठीचा काय आला, प्रपोज जी बिल्डिंग आहे पॉलिटेक्निकची त्याची कॉस्ट आली.
तोच प्रॉब्लेम आपण बाय सर्व्हिस युनिट मेथडनं जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला रेट ऑफ कन्स्ट्रक्शन पर स्टुडंट दिलेला आहे. पर स्टुडंट किती आहे? 500 स्टुडंटचा आहे बघा. पर स्टुडंट आपल्याला किती आलं? 14,000 काय आला? त्याचा पर स्टुडंट रेट आला. तोच रेट आपण काय घेतला? इंटू त्याच्यासाठीच आपल्याला काय दिलंय? परत दुसरे जे स्टुडंट्स आहेत त्याच्यासाठीची पण व्हॅल्यू दिली आपल्याला. 5,000 स्टुडंट्स आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स. त्याच्यावरनं किती आलं? 40 करोड 80 लाख. म्हणजे 4,80,000 रुपये आपला काय आला? हा रेट आला. तर हा रेट आणि मागचा रेट ह्याच्यामध्ये काही जास्त फरक नाही आहे. त्यामुळे हे कुठल्याही म्हणजे दोन्ही मेथडनं जर तुम्ही सॉल्व्ह केलं तरी चालेल. ह्याच्या अगोदरचा एक प्रॉब्लेम होता बघा, त्याच्यामध्ये पण आपल्याला ही मेथड यूज करायची होती. ते प्रॉब्लेम कसा करायचा आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते पुन्हा. म्हणजे ह्याची लिंक सेमच आहे दोन्ही प्रॉब्लेम्स. तुम्ही तो जरी सॉल्व्ह केलात आत्ता जसं सांगितलं तसं आणि ते सॉल्व्ह करून मला तुम्ही त्याचा आन्सर सांगितलं तरी चालेल. ओके. नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आपला, प्रिपेअर अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ ब्रिज हॅव्हिंग स्पॅन 5 स्पॅन ऑफ 45 मीटर इच युझिंग फॉलोइंग डेटा. तर आपल्याला 5 काय दिले? स्पॅन्स दिलेत. त्याचे किती आहेत? तर 45 मीटरचा एक स्पॅन आहे. कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज 1.25 करोड आहे. एक्झिस्टिंग ब्रिज हॅव्हिंग 4 स्पॅन ऑफ 50 मीटर इच. तर नंबर ऑफ बेज म्हणजे हे स्पॅन म्हणजे काय असणार? बेज असणार आहेत. ते किती आहेत? 5 आहेत एका ह्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठीचा स्पॅन आपल्याला एवढा दिलाय. कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज म्हणजे त्याच्या अगोदरच्या ब्रिजची कॉस्ट एवढी आहे आणि त्याच्यासाठीची लेंथ आणि त्याच्यासाठीची तुम्हाला काय दिली आहे? त्याचं किती स्पॅन असणार आहे ते दिलं आणि किती त्याची विड्थ वगैरे असणार ते दिलंय. तर टोटल लेंथ ऑफ ब्रिज आता आपल्याला ह्या बिल्डिंगसाठी ह्याची ब्रिजची काढायची आहे लेंथ. म्हणजे पहिल्या ब्रिज आत्ताच्या ज्या ब्रिजची आहे ती पहिल्या ब्रिजची आणि आत्ताच्या दोन्ही ब्रिजची काढायची आपल्याला लेंथ. जर पहिल्या ब्रिजची बघितली तुम्ही तर ती किती असणार आहे? 5 इंटू 45 केलं की आपल्याला काय मिळणार? टोटल लेंथ ऑफ ब्रिज किती ह्याचा ब्रिज असणार आहे, मीटरचा ब्रिज असणार आहे ते मिळणार आहे. आणि एक्झिस्टिंग ब्रिज जो असणार आहे त्याची पण आपल्याला मिळालेली आहे, इथं दिलेलं आहे व्हॅल्यू. त्याच्यावरून आपण ती पण व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यूज काढून घेतल्या. म्हणजे टोटल लेंथ ऑफ ब्रिज काढली, टोटल लेंथ ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज म्हणजे पहिल्या ब्रिजची पण आपण काय केली? लेंथ काढली. त्याच्यानंतर रेट ऑफ कन्स्ट्रक्शन पर मीटर लेंथ एक्झिस्टिंग ब्रिज. जर आपण जुना ब्रिज बघितला तर त्याची तुम्हाला कॉस्ट दिली आहे 1.25 करोड दिली होती, ती लिहिली डिवाइड बाय 200. आता हे 200 कुठनं आले? तर आपण मगाशी लेंथ काढली आहे बघा, त्याच्यावरनं आपले हे 200 आले. त्याच्यावरनं ही काय मिळाली? रेट मिळाला आपल्याला. तुम्हाला पर मीटर लेंथचा काय मिळाला? रेट मिळाला. दॅन अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू ब्रिज. नवीन ब्रिजसाठीचं काय असणार आहे? आपल्याला लेंथ टोटल लेंथ काढली आहे तुम्ही, ही 2 to 5 काढली आहे. त्याला ह्या ज्या रेटनं काय करायचं? ह्या ज्या कॉस्टनं काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. ह्या दोघांना मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे? न्यू ब्रिजची काय मिळणार आहे? कॉस्ट मिळणार आहे. ही एवढी तुम्हाला कॉस्ट येणार आहे. अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ अप्रॉक्सिमेट एस्टिमेट और अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू ब्रिज किती असणार आहे? 1.40 करोड असणार आहे. एवढी तुम्हाला काय असणार आहे? त्याची व्हॅल्यू मिळणार आहे. कसं काढलं? तर पहिल्यांदा आपण काय केलं? पहिला जो ब्रिज आहे, नवीन ब्रिज आहे, त्याची काय घेतली? टोटल लेंथ केली. त्याची टोटल लेंथ कशी केली? स्पॅन इंटू तुम्हाला किती मीटरचा आहे तो आणि किती त्याला बेज आहेत ते दिलेत. त्याच्यावरून आपण टोटल लेंथ काढली. एक्झिस्टिंग ब्रिज जुन्या ब्रिजची तुम्हाला कॉस्ट दिली आहे आणि त्याच्यासाठी स्पॅन पण दिला, म्हणजे किती मीटर टोटल लेंथ काढता येईल असा. मग टोटल लेंथ कशी काढली आपण? त्याच्यासाठी पण नंबर ऑफ स्पॅन दिलेले, नंबर ऑफ बेज दिलेले इंटू किती मीटरचे आहे स्पॅन तो दिलेला. त्याच्यावरून आपण टोटल लेंथ काढली. मग एक्झिस्टिंग ब्रिजचा म्हणजे जुन्या ब्रिजची कॉस्ट डिवाइड बाय लेंथ केली म्हणजे आपल्याला पर मीटर लेंथ किती रेट असणार आहे तो मिळतो. तो रेट जो आहे तो नवीन ब्रिजमध्ये घातला आणि त्याच्या टोटल लेंथला मल्टिप्लाय केला आणि आपल्याला नवीन ब्रिजची आपण काय केली? कॉस्ट काढली, कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी आहे ती काढली. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, प्रिपेअर अप्रॉक्सिमेट एस्टिमेट फॉर पब्लिक बिल्डिंग फ्रॉम गिवन डेटा. तर तुम्हाला काय दिलं? तर पब्लिक बिल्डिंगचं आपल्याला काय काढायचं आहे? अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काढायचा आहे. प्लिंथ एरिया दिलाय तुम्हाला 2200 मीटर स्क्वेअर. प्लिंथ एरिया रेट दिलाय 35,000 पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन चार्जेस 8% ऑफ कॉस्ट ऑफ बिल्डिंग दिलाय. त्यानंतर वॉटर सप्लाय चार्जेस 3% ऑफ कॉस्ट ऑफ बिल्डिंग दिलाय. त्याच्यानंतर कॉन्टिजिनियस चार्जेस 2% ऑफ ओव्हरऑल कॉस्ट ऑफ बिल्डिंग. त्याच्यानंतर इंजिनियर सुपरवायझर चार्जेस 4% ऑफ ओव्हरऑल कॉस्ट ऑफ बिल्डिंग. आता इथं लक्ष द्या,
कॉस्ट ऑफ बिल्डिंग आणि ओव्हरऑल कॉस्ट ऑफ बिल्डिंग हे 2 सेंटेन्सेस आलेले आहेत आणि ते 2 वेगवेगळे आहेत. त्यामुळे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट फॉर पब्लिक बिल्डिंग, त्याच्यासाठी कॉस्ट ऑफ बिल्डिंग इज इक्वल टू प्लिंथ एरिया इंटू रेट. आपल्याला प्लिंथ एरिया दिला, रेट दिला, त्याच्यावरनं आपण काय केली, कॉस्ट ऑफ बिल्डिंग काढली. ठीक आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन चार्जेस 8% आहे कॉस्ट ऑफ बिल्डिंगच्या, म्हणजे 8/100 इंटू जी मगाशी आपण कॉस्ट काढली आहे ती घेतली. त्याच्यानंतर 3% काढायची आहे, पुन्हा 3% काढली वॉटर चार्जेस. आणि तुम्हाला काय सांगितलं, ओव्हरऑल कॉस्ट ऑफ बिल्डिंग. आता ओव्हरऑल कॉस्ट ऑफ बिल्डिंग म्हणजे काय असणार आहे, कॉस्ट ऑफ बिल्डिंग प्लस हे इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशनचे चार्जेस प्लस हे वॉटर सप्लायचे चार्जेस, हे केल्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल कॉस्ट ऑफ बिल्डिंग मिळणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्टिन्युअस चार्जेस. ते कशा आहेत, 2% ऑफ ओव्हरऑल कॉस्ट ऑफ बिल्डिंग आहेत, ओव्हरऑल कॉस्ट ऑफ बिल्डिंग आहेत. त्यामुळे आता आपण जी ॲडिशन केली तिघांची, ती ॲडिशन इथे यायला पाहिजे. आणि 2/100 मध्ये आहे म्हणून 100 केलं. या दोघांची मल्टिप्लिकेशन केली आणि कॉन्टिन्युअस चार्जेस काढले. सेम तसं सुपरवायझर चार्जेस काढले. आणि त्याच्यानंतर टोटल कॉस्ट केली. आता टोटल कॉस्ट कशी करायची, तर ही ओव्हरऑल कॉस्ट प्लस कॉन्टिन्युअस चार्जेस प्लस हे सुपरवायझर चार्जेस, म्हणजे तुम्हाला काय मिळाली, टोटल कॉस्ट मिळाली. मग अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ पब्लिक बिल्डिंग किती असणार आहे, तर हे एवढं असणार आहे जे तुम्हाला दिसतं ना ते. किती आहे, 90 लाख आहे. ठीक आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण हे 92, 91 हे जे व्हॅल्यूज आहेत ते आपण राऊंड फिगर करतो सगळ्या, त्यामुळे अप्रॉक्सिमेटली आपण ते राऊंड अप करू शकतो. ठीक आहे. कळालेलं आहे. 91 करायचं नाही कधी पण, आपण सम मध्ये करतो, म्हणजे 92 लाख आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे, तो अशा टाईपमध्ये आहे. प्रिपेअर अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ अ ब्रिज हॅव्हिंग 4 स्पॅन ऑफ 50 मीटर इच युझिंग फॉलोइंग डेटा. तर आपल्याला पुन्हा हा डेटा दिलेला आहे, मगाशी जसा प्रॉब्लेम होता सेम तसाच आहे. कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज 1.5 करोड, एक्झिस्टिंग ब्रिज हॅव्हिंग 3.3 स्पॅन ऑफ 60 मीटर इच. लेंथ ऑफ एक्झिस्टिंग ब्रिज किती असणार आहे, नंबर ऑफ स्पॅन हा इंटू लेंथ ऑफ इच स्पॅन घेतला, त्याच्यावरनं ही काय आली, लेंथ आली 198 मीटर. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे रेट पर मीटर लेंथ. पर मीटर लेंथ इज इक्वल टू कॉस्ट अपॉन लेंथ. कॉस्ट दिले 1.5 करोड डिवाइड बाय लेंथ, आता जी लेंथ काढली ती, त्याच्यावरनं रेट पर मीटर लेंथ निघालेला आहे. लेंथ ऑफ न्यू ब्रिज साठीचे लेंथ किती आहे, 4x50, म्हणजे किती आलं, 200 मीटर. अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू ब्रिज किती आहे, नवीन ब्रिज साठीची ही जी लेंथ आहे ती इंटू हा रेट केला, त्याच्यावरनं न्यू ब्रिजची आपल्याला काय मिळाली, कॉस्ट मिळाली. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट हा प्रॉब्लेम आहे. The cost of construction of college building is 3 crore for the capacity of 600 students and area of construction about 2500 meter square. Prepare approximate estimate of a new proposed college building for 3500 students with area of 14,000 meter square. Use service unit method. मग आपल्याला गिवन डेटा काय आहे, तर तुम्हाला किती हे दिलेला आहे डेटा, बिल्डिंग स्टुडंट्स एरिया दिलेला आहे, तो किती आहे, एवढा आहे. कॉस्ट किती आहे ती काढायची आपल्याला. ठीक आहे. बाय आपण कुठली मेथड यूज करणार, बाय सर्व्हिस युनिट मेथड. फॉर कॉलेज बिल्डिंग सर्व्हिस युनिट इज स्टुडंट्स. ठीक आहे. सर्व्हिस युनिट रेट इज इक्वल टू कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग बिल्डिंग डिवाइड बाय स्टुडंट कॅपॅसिटी ऑफ एक्झिस्टिंग बिल्डिंग. मग किती आहे कॉस्ट, तर तुम्हाला जी कॉस्ट दिली आहे ती कॉस्ट 3 करोड असणार आहे, त्याच्या डिवाइड बाय काय आलं, 600 काय आले, स्टुडंट्स आले, तर त्याच्यासाठी 600 स्टुडंट लागणार आहेत. मग आपल्याला सर्व्हिस युनिट रेट किती पर स्टुडंट्स, हा एवढा येणार आहे. तो किती आहे, तर किती आहे, 50,000 आहे, 50,000. द कॉस्ट ऑफ प्रपोज बिल्डिंग, म्हणजे दुसऱ्या बिल्डिंग साठीची कॉस्ट सर्व्हिस युनिट रेट इंटू स्टुडंट्स. आपल्याला सर्व्हिस युनिट किती दिलेला आहे, मग आपण आत्ताच काढलाय, 50,000 इंटू त्याच्यासाठीचे स्टुडंट्स दिले 3,500. मग हे एवढे किती आले, 17.5 लाख पर्यंत, सॉरी 17.5 करोड आपल्याला काय आली, प्रपोज बिल्डिंगची कॉस्ट आली. ठीक आहे. तर मी आता तुम्हाला हे प्रॉब्लेम्स सांगितलेले आहेत, ह्याच्यात काय जास्त असे डिफिकल्टी नाही आहे, पण इन केस जर काय असेल डिफिकल्टी तर तुम्ही मला विचारू शकता.
तुमचे प्रत्येक म्हणजे 3 मेथड्स आहेत, त्या 3 मेथड्सवरचे प्रत्येक मेथडवरचे 1-2 प्रॉब्लेम्स तरी झालेले आहेत. त्यामुळं बघा, जर काही असेल शंका वगैरे तर मला विचारू शकता. ओके. थँक यू.